हरामखोर बोल, किती वर्षापासून या गावात राहतोस? बोल, किती वर्षापासून या गावात राहतोस? का माझ्या 5वीच्या रुपये तुम्हाला भेटलं नाही? जन्माला आल्यापासून होय ना? याच गावात राहतोय. होय ना? जन्मल्यापासून या गावात राहतोस ना? मग तुला हे माहित नाही, या गावातील एखाद्या झाडाचं पान सुद्धा माझ्या विचाराशिवाय हलत नाही. माहिती आहे ना? माहिती आहे ना तुला? हरामखोर. करतोस काय? हवी येतो मुंबईत. अरे काय म्हणतोस, हवी येतो? आज काय मजाच आहे. मग फोन बिन केलास की सांगितलं त्याला? येतो आता बोलला 2 मिनिटात उतरतो आणि येतो. तो काय हवी आला ना? आई, ए आई, मस्त मजेत. तू पण आली. नुसतं पाणी नाही चालणार, थोडा हवीला घेऊन आलोय. काहीतरी गरम गरम नाश्ता बनव. आणता ना, गरम गरम नाश्ता तयार आहे. आणि तू आंघोळ करून घे. आलो. काय हवी, मुंबईला कसं काय चाललंय? एकदम मस्त. अरे सतीश, तू आपला गाण्या काय करतो रे? गाण्या ना तू मिस्त्री कामात जातो. आवी, ये आवी. अरे उठलास का? आवी, अरे ये आवी. अरे उठ ना, सकाळ झालीये. अरे उठ लवकर, मला शेतात जायचंय. आंघोळीचं पाणी ठेवलंय चुलीवर. आंघोळ कर, जेव आणि ग्रामपंचायतीत जाऊन रहिवासी दाखला घेऊन ये. ऐकलं ना? हा, उठ लवकर. आम्ही मी गेली बर का? हा, दरवाजा उघडा आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय काम होतं? अहो, रहिवासी दाखला पाहिजे. रहिवासी दाखला? साहेबांना भेटलात का? कशाला? अहो, रहिवासी दाखला पाहिजे तुम्हाला. मग साहेबांना भेटलात का? कोण कर तू? अरे बाबा, असे गावात भरपूर राजे आहेत. तू नेमका कुठल्या राजाचा? त्याच्यामध्ये हिरणवाड्याचा नाचतो आहे तू. कापसात जाऊन किती वर्ष झाली रे? तेव्हाच तुला माहिती नाही. पहिले साहेबांकडे का जावं लागतं? पहिले साहेबांना जाऊन भेटून या. दाखला घेतो आणि मग जाताना जातो साहेबांना भेटायला. नाही नाही नाही,
पहिलं साहेबांकडे जायचं, तिथपर्यंत दाखला तिथे तयार असेल, समजला? ओपन. नमस्कार. हो नमस्कार. सांगायचं का घरी? काय काम होतं? तुम्हाला नकानी पाठवलंय. अरे पण सांगशील की नाही काय काम होतं ते? रहिवासी दाखला हवा. हा आतमध्ये येऊ नको. असं गोट्यात जा, शेत काढ, गोटा झाड आणि शेतकरी टाकून ये. बरं. हा असं जा पाठीमागून. दारू अत्यंत वाईट आहे. अरे मग पितोस कशाला? अरे सतीश, या वयात तू ही दारू पितोस ना, हे चांगलं नाही रे. अरे त्याच पैशाचं तू काहीतरी घरात आणून खा ना, हे बरं नाही रे सतीश. अरे तू गाडी घोडा चालवणारा माणूस, चांगलं काय हे? दारू किती प्यायलो ना तरी गाडी काही इकडे तिकडे जात नाही. तू काय सांगून सुधारता नाही. हे बघ सतीश, अरे आपलं काय काम असलं ना तर ते पहिल्या साहेबाकडे जायला लागते आणि साहेबाच्या घरचं पहिलं आपल्याला काम करायला लागते आणि मग तो साहेब आपलं काम करून देणार. तुला या गावात राहायचं आहे ना, मग करायची त्यांची पायकी. त्याच्या आईचा गो त्या साहेबाच्या. अरे अरे
सतीश पोटात गेल्यावर तू लय सिरियसली व्हायला लागलास रे. हे सतीश ते जाऊ दे. हे सतीश हे अरे मी काय बोलतो माहिती आहे, त्या साहेबाच्या घरात एक पोरगी आहे ना कामवाली, ती कुठल्या गावची रे? ती कुठल्या गावची नाही काय, ती त्या घरातलीच आहे आणि ती त्या घरातली मालकीण सुद्धा तीच आहे. त्या घराची मालकीण तीच आहे. हो. त्या साहेबाचं काय आहे घंटा. अरे सतीश, अरे बाबा तू काय बाई लयच काय बोलायला लागलास आहे रे पोटात गेल्यावर. चल तू आटप, ती काय पटकन पितोस काय ती, चल. अरे अभि ती टाके का गोल गोल फिरते रे? अरे येड्या, ती टाकी गोल गोल फिरत नाही आहे. तुझ्या ही पोटात गेलंय ना, ती तुला गोल 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 फिरवते. अरे रवी, कधी आला? हा तात्यानो, काल आलो. बरं आहेस ना? होय होय. चल येतो मी. अवी मी बाहेर जाता हा. हे बिल घे आणि लगेच भरून टाक. नाही भरलं तर वायरमन येईल आणि लाईट कापून टाकल हा. आलं ना लक्षात? हा लगेच भर. साहेब आहेत का घरी? काय? साहेब घरी आहेत का? मम्मी मम्मी हा बघ कोण आलाय. काय रे, काय हवंय तुला? साहेब घरी आहे. साईड नाहीत घरी, थोड्या वेळाने येतील. तोपर्यंत तू विळा घे आणि गवत कापून आण जा. बरं जातो. काय हवंय? पाणी हवं होतं. ते बघ बाहेर पातेलं ठेवलंय, त्यातलं घे. ए रेणू, थांब. हे खरंच घडतंय की मी स्वप्न पाहतोय? त्या पोरीचं आहे ना कामात बिलकुल लक्ष नाही. वाड्याची कवाडी सुद्धा हिनं उघडी ठेवली.
माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? तुझं प्रेम, आणि आपण सोबत राहिलो तर माझ्या आयुष्यात, माझ्या भविष्यात काहीतरी नक्कीच चांगलं घडेल. अहो इथे माझंच भविष्य नाहीये, तर तुम्ही माझ्यासोबत राहून तुमचं काय भविष्य घडणार आहे? रात्रीच्या या अंधारात अशी उजेडाची स्वप्न पाहू नका हो. राहू दे. काय झालं? नाराज आहे? नाही ना. तू माझा काळजाचा तुकडा आहे आणि माझ्या काळजाला काय झालं तर मला नाही समजणार का? अरे मी तुला जन्म दिलाय आणि आपल्या मुलाला काय होतं ना हे आईला सगळ्यात आधी समजत असतं, कारण आईने तिला 9 महिने पोटात सांभाळलेलं असतं आणि मग तेव्हा त्याला काय हवं काय नको हवं ते सगळं तिला समजत असतं. कुठे राहते? काय म्हणाली? नाही म्हणाली का? नाही म्हणाली, पण ती लग्न पण नाही करणार म्हणते. का? कारण तिचे ना वडील ना आई, अनाथ आहे ती. अरे मग काय झालं? होईल, सगळं ठीक होईल, काही काळजी करू नको. आई, लाईट गेली काय ग? नाही. मग ही मेणबत्ती कशाला लावली? मेणबत्ती कधी लावतात? अर्थात जेव्हा लाईट जाते तेव्हा. नाही. मग जेव्हा आपल्या पोरग्याला सांगितलेलं असतं की जाऊन लाईट बिल भरू नये, आठवण करून दिलेली असते आणि त्याने तरी पण नाही भरलं तर काय होतं? लाईट कापली जाते. हो ना? पैसे खात्यावर येतो. हो जाऊन दळण ठेवा, येतो मी थोड्या. थोडं बोलायचं होतं. बोल. रेणू आणि अविनाश गराटे दोघं पिकांना पाहिले. काय? त्या साल्याची एवढी मजल? हो सर. रम्या, संपून टाक त्याला. तुम्ही बोला पटकन, मी बाहेर थांबतो. अहो मला माफ करा. का? काय झालं? अहो साहेब तुम्हाला ठार मारणार आहे, त्याचं कारण मी आहे. मारू दे ना, पण तुझा आणि माझा काय संबंध? अहो पण मला तुम्ही आवडता, मला तुमचा आदर आहे,
पण साहेबांच्या भीतीमुळे मी तुम्हाला कधी बोलूच शकले नाही. तुझं नाव मी माझ्या काळजात कोरून घेतलंय आणि रेणू नावाची पालमुलं माझ्या खोल खोल हृदयाला जाऊन मिळाले. आता तुझ्यावर प्रेम करायला मला कोणीच अडवू शकत नाही. तू सुद्धा ये हवी झालं का तुमचं बोलू? अरे चला लवकर. हे माझ्या प्रेम फुला पाखरा मिठीत घे मला. हे माझ्या प्रेम फुला पाखरा मिठीत घे मला. नकळत हे बंद जुळले नैनी तुझ्या मन रमले. तुझ्यात हा जीव गुंतला भेटाया रेणू आज आलो मी तुला. हे माझ्या प्रेम फुला पाखरा मिठीत घे मला. हे माझ्या प्रेम फुला पाखरा मिठीत घे मला. मिठीत घे मला. मिठीत घे मला. जागा किती सुंदर आहे ना. त्याला मन किती तृप्त होऊन जाते. हे बघा हो ना किती छान आहे. मस्त वाटते ना जागा. किती सुंदर आहे ही जागा. मला खूप आवडली. अभी 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 अहो मला सोडून गेलं तिला. मला भीती वाटते हो. या ना परत. अभी 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 कुठे आहात तुम्ही? रेणू अभी ए रेणू अभी रेणू ए रेणू. कुठे आहात तुम्ही? अगं हा काय मी तुझ्या समोर आहे. अहो मला इथं. अगं हा काय इथंच तुझ्या समोर. अहो कुठे आहात सांगा ना. रेणू 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 अबघ मी इथं आहे. अशी मस्करी करू नका हा. का? अहो तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही हो. रेणू मी श्रीमंत नाही किंवा दिसायला खास नाही. मग इतकं काय पाहिलंस तू माझ्यामध्ये? श्रीमंती आणि दिसणं यापेक्षा कसं असणं हे महत्त्वाचं आहे आणि तेच मी तुमच्यात पाहिलं. मग लग्न करशील माझ्याशी? खरंच ए रेणू ए ए रेणू ए ए रेणू ए रेणू ए थांब ए. हे माझ्या प्रेम फुला
पाखराम मिठीत घे मला. काका हाँ बोल बेटा. माझं एक काम कराल का? हाँ बेटा बोल ना. काका कोणाला सांगणार तर नाही ना? नाही बेटा बोल. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात ना? हाँ बेटा तुझे वडील माझे साहेब होते, देव माणूस होते ते. आज हे ह्या जगात राहिले नाही म्हणून मला ह्यांची गुलामी करावी लागते. बोल बेटा काही काळजी करू नकोस. काका तो अवी आहे ना? कोण? अभि गराडे? होय होय. हाँ बोल ना. त्याला माझा एक निरोप द्याल का? हाँ बोल ना बेटा. त्याला सांगा की आता माझं लग्न ठरलं. हो बेटा मी निरोप देतो, तू काही काळजी करू नकोस बेटा. साडी आणि तयार हो लवकर. साहेबांनी तुझं लग्न ठरवलंय. तो बघ मुलगा आलाय बघायला. नाही करायचं लग्न. अगं लग्न नाही करायचं मग येणाऱ्या लग्नांबरोबर तुझ्या जीवाची हाऊस भागवून आमची काही इज्जत दौडायची तुला. चल तयार हो लवकर आणि बाहेर ये. नाही करायचं लग्न. साहेब बाहेर पाहुणे मंडळी आलेले, त्यांना घेऊन येऊ का? हो गाडी तयार झाली की नाही ते पहा पहिले आधी. हे चल. टीव्ही कुठे गेली? ए रेणू, रेणू. साहेब 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 काठीनं तोंड काळं केलं म्हणून गेली ती. काय म्हणताय रमेश? असं बोला रमेश, त्या दोघांचंच एक काम असणार. जा शोधून काढा त्यांना. नुसतं शोधून काढू नका. त्या दोन्ही बिचाऱ्यांना जिवंत मारून टाका. देव जाणो कुठे माझ्या पोरीला घेऊन गेले. कुत्राही मुतणार नाही अशा हाल करा साऱ्यांचे आणि मुक्ती द्या साऱ्यांना. जा लवकर. जे नको व्हायला होतं तेच झालं. ते लपलाय रे सतेश. साहेबाच्या पुढल्या पळवत आहे काय? इकडे 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 बघा, इकडे बघा. एकाला इकडे जा. हे लपून बसला आहे. ते लपून बसताय काय? ठीक आहे आता दाखवतो. पुरीला चढवतोय. लपून ठेवायचं. रामखोर बोल, किती वर्षापासून या गावात राहतोस? बोल किती वर्षापासून या गावात राहतोस? का माझ्या 5वीच्या रुपये तुम्हाला भेटलं नाही? जन्माला आल्यापासून होय ना? याच गावात राहतो. होय ना? जन्मल्यापासून या गावात राहतोस ना? मग तुला हे माहित नाही या गावातील एखाद्या झाडाचं पान सुद्धा माझ्या विचाराशिवाय हलत नाही. माहित आहे ना? माहित आहे ना तुला? बोल बोल कुठेला बोलस त्याला सांग लवकर. आई शपथ सांगतो मला माहिती नाही आणि देवा शपथ मला माहिती असतं तरी तुम्हाला सांगितलं नव्हतं. रामखोर साल्या सकाळपासून फोड फोड फळलाय कुत्र्यासारखा. पण लाज लागू देत नाही साला. मानलं साला दोष असावा तर तुझ्यासारखा. नाहीतर दोस्तीच्या नावावर मुतणारे कैक बघितले पण निभवणारे नाही. तरी तू तुझ्या मित्रांनी
पाखरा मिठीत घे मला, हे माझ्या प्रेम फुला पाखरा मिठीत घे मला. नकळत हे बंद जुळले नैनी तुझ्या मन रमले, तुझ्यात हा जीव गुंतला, भेटाया रेणू आज आलो मी तुला. हे माझ्या प्रेम फुला पाखरा मिठीत घे मला, हे माझ्या प्रेम फुला पाखरा मिठीत घे मला, मिठीत घे मला, मिठीत घे मला.